जगद्गुरु तुकोबारायांची जीवन चरित्र कथा, अर्थात ही जीवन चरित्र कथा आपण जीवन अर्थात कधीपासूनच जीवन अवतार प्रयोजनापासूनच जीवन पाहतोय आपण. पहिला अवतार तसं पाहायला गेलं तर अंबरीश राजाला जो शाप प्राप्त होता दुर्वास ऋषीचा 10 गर्भवास भोगावे लागतील, हाच शाप भगवंतानं आपल्यावरती घेतला. भगवंतानं माझा श्राप आपल्यावरती घेतला हे पाहून अंबरीशानेही सांगितलं की भगवंता प्रत्येक कल्पामध्ये मी तुझा भक्त म्हणून येणार आहे. आणि तेच कृतयुगामध्ये नरसिंह परमात्म्याचं रूप भगवंतानं धारण केलं आणि जगद्गुरु तुकोबाराय नरसिंह रूपाच्या अवतारामध्ये भक्त प्रल्हादाच्या स्वरूपात आहेत. कल्प पालटलं गेलं, त्रेतायुग आलं आणि त्रेतायुगामध्ये थोडंसं आपण रामायणाचं चिंतन पाहिलं की वाली आणि सुग्रीव हे दोघे बंधू आणि ह्या वालीचा मुलगा अंगद नाव याचं, हे अंगद म्हणजेच त्रेतायुगातले जगद्गुरु संत तुकाराम महाराज. ते आपण काल अंगदाची कथा पाहिलेली आहे की राज्याभिषेकाच्या प्रसंगाला सर्वांचा यथोचित सन्मान केला, हनुमंताचा सुद्धा सन्मान केला. लक्षात घ्या, पण सन्मान करण्यासाठी अंगदाला काय पाहिजे विचारलं तर अंगदानं मागणं नाकारलं की पुढच्याही कल्पात मला भगवंता यायचा आहे आणि अशीच तुमची सेवा करायची आहे. तेच द्वापारामध्ये श्रीकृष्ण सखा अर्थात कृष्णाचे मंत्री, कृष्णाचे मित्र उद्धव या स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आले आणि त्या उद्धवाची कथा आपण काल पाहिलेली आहे. कोण आहेत हे उद्धव? तर हे सुद्धा कृष्णवंशी आहेत बरं का, कृष्णाच्या परिवारातलेच आहेत आणि यादव कुळातलेच आहेत हे सुद्धा. आणि यांना थोडं वेदांतिक भाषेचा, वेदांतिक कल्पनेचा थोडा अंगावरती थोडंसं का असं ना पण एक असं वलय साठलेलं होतं. आणि ते वलय कशाचं होतं तर ते वलय निर्विकार स्थितीमध्ये भगवंताला पाहण्याचं होतं. निर्गुणाची उपासना अधिकाधिक उद्धव करत होते. हा दिसणारा कृष्ण चतुर्भुज नाही, हा दिसणारा, बोलणारा, हा चालणारा हे स्वरूप काहीतरी वेगळं आहे. हे निर्गुण परमात्मा असणारं तत्वमसी अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म अशा वेदांच्या महावाक्याचा उद्घोष ते करत होते. आणि सगुणाचं दर्शन यांना प्रत्यक्ष व्हावं, कारण हेच जगद्गुरु तुकोबाराय आहेत. कृष्णाला प्रश्न पडला की सगुण रूपात जर यांना दर्शन दिलं नाही, सगुण रूप जर यांना कळालं नाही तर कलियुगामध्ये विटेवरती मी प्रत्यक्ष उभा असणारा या संतांना कळणार कसा? हा प्रश्न कृष्णाला पडला की हा अवतार संपन्न झाल्याच्या नंतर कलियुगामध्ये मग चमत्काराला मर्यादा राहणार आहे. कलियुगामध्ये मी असं करू शकत नाही. द्वापारामध्ये केलं त्यानं, करंगळीमध्ये मग डोंगर धरला आणि मग अख्खा 12 गाव अग्नी गिळला. ह्या गोष्टी द्वापार युगामध्ये केल्या, पण कलियुगामध्ये थोडी मर्यादा आली. कलियुगामध्ये प्रत्येक गोष्टीची मर्यादा आली आणि या कलियुगामध्ये मग ह्या गोष्टी अशा घडू शकत नाही. चमत्कारांना प्राधान्य येणार आहे. चमत्कार जे त्या युगात द्वापारात केले, त्रेतायुगात केले तसे चमत्कार करून चालणार नाही. मग निर्गुणाची उपासना कलियुगातली लोक करतील कुठं? भगवंत शोधणार कुठं? म्हणून उद्धवाच्या अंतकरणामध्ये या जन्मातच सगुण स्वरूपाचा साक्षात्कार करणं गरजेचं आहे. म्हणून याला गोपिकांच्याकडे पाठवणं गरजेचंच आहे. हे श्रीकृष्णानं जाणलं आणि श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला एकांतात म्हणतात की उद्धवा मोहे ब्रिज विसरत नाही. ब्रिज म्हणजे ब्रिजभूमी, वृंदावन, हे मला विसरत नाही. मी काही केला त्याला विसरू शकत नाही. तिथल्या त्या गोपिका, तिथली ती माझी 9 लक्ष गायी, ती 9 लक्ष गोपाळ, माझी आई, माझे बाबा यांना मी विसरू शकत नाही. तेही मला विसरत नसतील. या कारणानं मला इथं दुःख होते, मला शांतीनं झोप लागत नाही. तू जरा त्यांना जाऊन सांग की तुम्ही समजणारा कृष्ण वेगळा आहे आणि तो तुमच्यामध्ये जो सगुण स्वरूपामध्ये तुम्ही पाहता तो तसा नसून एक वेगळा आहे. कसा आहे तर बिनु पद चलही सुनई बिनु काना कर बिनु कर्म करई विधी नाना. जो पायाशिवाय चालतो, जो मुखाशिवाय चालतो, मुखाशिवाय खातो, जो हाताशिवाय कर्म करतो, बिनु वाणी वक्ता वड जोगी. ज्याला वाणी नाही पण त्याच्यासारखा जगात वक्ता नाही, हे निर्गुण तत्व आहे. आणि अशा साधन त्यांना सांग. जा वेदांच्या महावाक्याचा उद्घोष कर. अयमात्मा ब्रह्म सांग, तत्वमसी सांग. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय सांगतो त्यांना, अयमात्मा ब्रह्म म्हणजे काय सांगतो त्यांना. जा गोपिकांच्याकडे जाऊन त्यांच्या मनातला कृष्ण घालवून ये. आणि उद्धवाच्या अंगावरती मग कांबळ दिलेली आहे, हातात घोंगरवाळी काठी आहे. उद्धव अक्रूराच्या रथामध्ये आलेले आहेत आणि अक्रूराच्या रथामधले मग उद्धव हे ज्या वेळेला वृंदावनात आले, वृंदावनात आल्याच्या नंतर पाहिलेला आहे की तो गोपिकेचा भाव सगळा पाहिला. गोपिकेचा भाव पाहिला, त्या मधुमंगलाचा, वाकड्या बोबड्या सुदाम्या पेंद्या या सगळ्यांचा, या गोपाळांचा भाव पाहिला. आणि मग हे कशाची उपासना करतात, त्याला काय समजतात, हाडामासाचा पुतळा समजण्याचा प्रयत्न करतात. हे कृष्णाला हेच सांगू जात होता प्रत्येकाला. तो गोपिकांना जवळ घ्यायचा, गोपिकांना म्हणायचा अरे तुमच्या सोबत रास क्रीडा खेळणारा तो नाही. गोपाळांना म्हणायचा तुमच्या सोबत काला करणारा तो नाही. अरे मग आहे कोण? मधुमंगल म्हटला माझी गोष्टी गुळणी ज्याच्या तोंडात टाकली त्याला मूक नाही म्हणतोस तू. गोपिका म्हणतात की कब्बर ताकासाठी मी माझ्या घरात ह्याला
पाय याच्या चाळ याच्या पायात बांधले होते आणि कब्बर ताकासाठी, अरे कृष्णा हे बघ माझ्याकडे कब्बर ताक आहे, ती तुला देते, माझ्या दारात जरा थोडा नृत्य कर. आणि तू म्हणतोस की त्याला पाय नाहीत, मग पायाशिवाय माझ्या दारात नाचला का तो? प्रत्येक गोपिकेचा भाव अंतकरणातला कृष्णाविषयी प्रगट होत होता. तिथंच थोडा अहंभाव अंतर्मनातला थोडा खाली गेला, ढिला झाला. आणि मग नंदाकडे जाऊन आणि यशोदा मातेकडे जाऊन तर पूर्णच अभिमान गेला, पूर्ण गेला नंदाच्या वाड्यात गेल्याच्या नंतर. का? कारण हातात असणारा गोरस जो दहीभात त्या काळी दिलेला होता मुखामध्ये, तो अजूनही तसाच होता. की माझा प्रश्न कधीतरी येणार आहे, त्याच्या मुखामध्ये मी हा गोरस घालणार आहे. हा प्रश्न ज्या वेळेला पडला की बाबा सगुण निर्गुण म्हणजे काय आहे नेमकं? निर्गुणाची उपासना महत्वाची की सगुणाची उपासना महत्वाची? निर्गुण असं जगात काहीच नसतं, निर्विकार असं जगामध्ये काहीच नसतं. निग्रहते आकाराः इतिहि निराकाराः. ज्याच्यापासून सगळे आकार उत्पन्न होतात याचीच व्याख्या म्हणजे निराकार आहे. आकार रहित आहे का तो? आकार रहित जर असतात तर मग ब्रह्मस्वरूपामध्ये विटेवरती उभा असता का? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तुकोबारायांचं मागणं असतं मग तेथे माझे हरिवृत्ती राहू. मग त्यांनी कुठेतरी जला स्थलात खलात पाहिला असता, त्याला पंचमहाभूतात कुठेतरी पाहण्याचा प्रयत्न केला असता. कशाला पंढरपूरची वारी धरली असती मग देव पाहण्याकरता? हा भाव आहे या चरित्रातला, की गोपिकेंच्या अंतकरणातला भाव जाणला. आणि खरी भक्ती कोणती आहे तर खरी भक्त पाठांतराची नाही, उद्धवानं समजलंय. खरी भक्ती त्याला अभिषेक घालणं, त्याची पूजा करणं, त्याला मग पार असं तासन तास त्याच्या जवळ बसणं, त्याचा नामजप करणं, ही खरी भक्ती नाही. मग खरी भक्ती कोणती आहे तर खरी भगवंताजवळ जाण्यासाठी जे गोपिकेंनी केलं तेच आपण करायचं आहे. काय केलं गोपिकेंनी तर गोपिकेंनी फक्त प्रेम केलं, बाकी काही केलं नाही. काय केलं भगवंतावरती तर भगवंतावरती फक्त प्रेम केलं गोपिकेने, निस्सीम भावनेनं प्रेम. प्रेमाची व्याख्या पाहायला जाल महाराज तर प्रेम म्हणजे आई मुलावर करते तेही प्रेमच असतं, पती पत्नीवर करते तेही प्रेमच आहे, बाप मुलावरती करतो तेही प्रेमच आहे. पण कदाचित या नात्यातल्या प्रेमांमध्ये कधीतरी कुठंतरी स्वार्थ थोडा का असना पण दडलेला असेल. पण गोपिकेंच्या अंतकरणात या प्रेमाविषयी कोणताही स्वार्थ नव्हता, कोणताही स्वार्थ नाही. तो आमच्या सोबत सतत आहे, आमच्या सोबत सदैव आहे, सदैव तो आमच्या सोबत आहे. आणि हा भाव ज्या वेळेला जाणला त्यावेळेला तक्षणी डोळे मिटले उद्धवानं. उद्धवानं डोळे मिटल्याच्या नंतर उद्धवाला ते स्वरूप दिसलेलं आहे वृंदावनातलं, की भगवंत कोणासोबत फुगडी खेळतोय, कोणासोबत नाचतोय, कोणासोबत राज करतोय, कुठं काला करतोय, कुठं चेंडून खेळतोय, कुठं राक्षस मारतोय. ही लीला सर्व भगवंताची कळाली. निर्गुणाचा जी उपासना होती उद्धवानं, त्या निर्गुणाच्या उपासनेचा त्याग केला. भगवंताजवळ जाण्यासाठी फक्त प्रेम ही एकमेव गोष्ट आवश्यक आहे. आणि हीच या गोपिकेंच्याकडनं शिकलो. या कारणानं त्या गोपिकेंच्या त्या वृंदावनातली जी माती आहे, गोपिकेंच्या चरणाची खालची माती, तीच माती उद्धवानं घेतली आणि तोच गोपी चंदन टिळा म्हणून पहिला वारकरी उद्धव, त्यानं वारकरी संप्रदायामध्ये हा गोपी चंदन टिळा माथ्याला लावला. कोणी लावला हा पहिला टिळा? आपण टिळा लावतो, आपण वारकरी जो लावतो त्याला काय म्हणतात? गोपी चंदन म्हणतात. गोपी म्हणजे त्या गोपी. कुणी लावली यांच्या चरणाची धूळ पहिली माथ्याला तर तीच तुकोबारायांच्या स्वरूपात असणाऱ्या उद्धवानं लावली. मनातला निर्विकार अवस्था मनातली ती नाहीशी झाली. हा ज्याच्यापासून सगळे आकार उत्पन्न, ती स्थिती म्हणजे निराकार, ती स्थिती म्हणजे निर्गुण. वास्तविकता तो आहे आणि तो प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. मीच ब्रह्मस्वरूप आहे हे जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत मुक्ती प्राप्त होत नाही. भगवंत हवा, भगवंत प्राप्त करण्याकरता यांनी जे केलं तेच आता आपण करावं. भेद नाहीसा केला, सगुण निर्गुणाचा अज्ञान नाहीसं झालं. आणि मग शेवटी मथुरेमध्ये आले. मग मथुरेमध्ये आल्याच्या नंतर मग उद्धवाचं चरित्र इथंच थांबत नाही. काल आपण घाईघाईनं थांबवलं, थोडा आवाज द्या बरं आणखी. घाईघाईनं काल आपण थांबवलं, पण इथंच उद्धवाचं स्वरूप थांबत नाही. तदनंतर इकडे स्टेजवर द्या मॉनिटरला. तदनंतर प्रकार असा घडलेला आहे की शाप प्राप्त झालेला यदुकुळाला. कोणी शाप दिला, कशामुळे शाप दिला तर याचं कारण सांगताना श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे की भगवंतानं एकदा आपल्या मुलांना एकत्रित केलं. सगळ्या मुलांना आपल्या भगवंताने एकत्रित केलं. भगवंत आपल्या मुलांना सांगू लागले की बघा, सत्ता, संपत्ती आणि यौवन या तिन्ही गोष्टी
टिकवून ठेवल्या नाहीत तर त्या नाशाला कारण ठरत असतात. आणि या तिन्ही गोष्टी मुलांना तुमच्याजवळ आहे. तुमच्याजवळ सत्ता आहे, तुमच्याजवळ संपत्ती आहे आणि तुमच्याजवळ यौवन आहे. यौवन म्हणजे तारुण्य. बलात्काराचे जे गुन्हे दिसतात ते म्हाताऱ्यांचे दिसतात का तरुणांचे दिसतात? हीच यौवन प्रवृत्ती आहे बरं का. ही यौवन प्रवृत्तीला येसन जोपर्यंत घालत नाही ना, आणि ही जर सैराट सुटली तर मग काय होतं हे बघा. श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं की सत्ता, संपत्ती आणि यौवन या तिन्ही गोष्टी पोरांना तुमच्याजवळ आहे. तुमच्याजवळ सत्ता आहे, मथुरा संपूर्ण सत्ता. जी द्वारका आहे ती द्वारका सगळी सोन्याची आहे. संपत्ती आहे तुमच्याजवळ, सत्ता आहे तुमच्याजवळ. तिन्ही त्रिभुवनाचे राजे योग योगेश्वर तुमचे पिता आहेत. आणि ही गादी नंतर कोणाला आहे? प्रत्यक्ष तुम्हालाच आहे ही गादी नंतर. यौवन म्हणजे तारुण्य आहे तुमच्याजवळ. या तिन्ही गोष्टी व्यवस्थित वापरा, अन्यथा कुळाच्या अनर्थाला कारण ठराल. पण आता कृष्णानं केलेला उपदेश सुद्धा मुलांना कळाला नाही. कुणाला? स्वतःच्या मुलांना. म्हणून कीर्तनकाराची मुलं दारोडी निघतात, त्यात कीर्तनकाराचा काही दोष नसतो बरं का. आता कृष्ण सांगतोय प्रत्यक्ष आपल्या मुलांना की असं वागा, असं वागू नका. तरी त्याच्या दुसऱ्या दिवशी यादवांनी दारू पिली. काय घटना आहे महाराज. देवाची मुलं दारू पितात, त्याच्या दुसऱ्याच दिवशी कृष्णाच्या मुलांनी, यादवांनी दारू पिली. आणि या दारूच्या नशेमध्ये काय प्रकार त्यांनी करावा? तर या दारूच्या नशेमध्ये जांबवतीचा एक मुलगा होता, सांब नावाचा. हा जांबवतीचा सांब नावाचा मुलगा ह्याला पातळ नेसवलं, म्हणजे साडी नेसवली. याच्या पोटाला चिंध्या बांधल्या, पोटाला चिंध्या बांधल्या, त्याच्यावरती पदर टाकला, साडी नेसवली त्याला. आणि समोर पारावरती सप्तर्षी बसलेले होते. मग त्याच्यामध्ये विश्वामित्र होते, मग त्याच्यामध्ये बरेच दुर्वास ऋषी वगैरे बरेच मोठे मोठे ऋषी बसलेले होते. आणि आता दारूची नशा चढलेली आहे. मग त्याच्यामध्ये काही कळेना ऋषींची थट्टा उडवायची असं ठरवलं. ऋषींची थट्टा उडवायची. आणि ही ऋषींची थट्टा उडवण्याकरता ते पाताळ नेसलेला सांब जांबवतीचा मुलगा याच्या डोक्याच्या खाली पदर टाकला. आणि ऋषींसमोर सगळ्या यादवांनी त्या पुरुष रूपात असलेल्या साडी नेसलेलीला उभं केला. आणि सांगितलं, हे ऋषीवर तुमचं ज्ञान आम्हाला कळू दे. म्हणजे ही नुकतीच आमच्या कुळामध्ये गर्भवती आहे, ही आता प्रसूत होणार आहे. तर हिच्या उदरी मुलगा येणार आहे का मुलगी येणार आहे हे कृपा करून आम्हाला सांगा. काय हिच्या पोटाला मुलगा येणार आहे का मुलगी येणार आहे हे आम्हाला कृपा करून सांगा. ऋषींनी बघितलं तर ते त्रिकालदर्शी ऋषी होते. ते काय साधे मुंजे होते का पारावरचे? ते त्रिकालदर्शी ऋषी होते. दुर्वास होते, त्यामध्ये विश्वामित्र होते. त्यामध्ये ऋषींना कळालं की पदराच्या आड कोण आहे? तर पदराच्या आड जांबवतीचा पोरगा सांब आहे. आणि ही यादव कसे आलेले आहेत? तर दारू पिऊन अधिष्ठान भ्रष्ट करायला आमचं आलेलं आहे. कशा करता आलेले आहेत? आमचं ज्ञान घेण्याकरता, आमचं ज्ञान जाणण्याकरता आलेले आहेत का नाही? क्रोधायमान झाले दुर्वास ऋषी. सकल ऋषीने हातातलं कमंडळू घेतलं, पाणी हातावर संचलित केलं, सांगितलं, हे यादवांनो, हे कृष्णाच्या मुलांनो, तुम्ही विचारलाय ना प्रश्न की हिच्या पोटाला काय येईल? ठीक आहे, ही आत्ताच प्रसूत होईल म्हटलंय. विचाराय ना पोटाला काय? ही आत्ताच प्रसूत होईल. पण हिच्या पोटाला ना मुलगा येणार ना मुलगी येणार. हिच्या पोटाला मुसळ जन्माला येईल आणि ते तुझ्या कुळाचा नाश करेल. मग त्यांची उतरल्याच्या नंतर मग ते पदर डोक्यावरचा बाजूला काढून टाकला. त्या चिंध्या ज्या होत्या ना, तिथला पदर सावरला तर चिंध्या नाही, खरंच त्या ठिकाणी मुसळ, लोखंडाचा असणार ते मुसळ. ते मुसळ घेतलं. मुसळ घेऊन आता काय करावं? आता वडिलांजवळ गेले नाही, कृष्णाजवळ गेले नाही, कोणाजवळ गेले माहितीये का? उग्रसेनाजवळ गेले. हे उग्रसेन म्हणजे कोण आहेत माहितीये का? नामदेवरायांचे चरित्र वाचा. दामाशिट्टी म्हणून जे जन्माला आलेले आहेत ना, ते दामाशिट्टी म्हणजे द्वापरातले उग्रसेन आहेत. नामदेवरायांचे वडील. उग्रसेनाजवळ जाऊन दिलेला आहे ते मुसळ. आणि उग्रसेनाला प्रकार सांगितलेला आहे. उग्रसेन म्हटला, मूर्खांनो, ऋषींची थट्टा करण्यासाठी ते त्रिकालदर्शी ऋषी कळालं नाही का? कळालं नाही? दारूच्या नशेत होतो आम्ही. कळत नाही दारूच्या नशेमध्ये माणसाला काही कळत नाही बरं का. काही कळत नसते दारूच्या नशेमध्ये माणसाला. कळालं नाही, आम्हाला माफ करा. माफी? अरे ऋषींचा शाप आहे बरं. एका ऋषीने शाप दिलेला आहे का? तो सप्त ऋषींनी दिलेला शाप आहे तो.
भोगावाच लागणार आहे. पण आता काय करावं, तर काहीतरी पर्याय काढावा लागेल. म्हटले मुसळ कुळाचा नाश करायला, ठीक आहे मुसळच संपवून टाकूया म्हणे. म्हणजे संपवायचं कसं, तर घ्या जातं आणि काढ त्या मुसळाचे तुकडे करा म्हटले. आता मुसळाचे तुकडे केले, ते मुसळ विरघळलं, ते लोखंडी मुसळ होतं, त्याला वितळवलं, वितळवल्यानंतर त्याचे तुकडे केले, ते जात्यात टाकले, ते पिसले आणि त्याचा झाला चुरा, म्हणजे पीठ झालं त्या मुसळाचं. मग काय करायचं, याची भरामणी बुट्टी आणि ते समुद्रात नेऊन टाका. द्वारका कुठं आहे, समुद्राच्या तीराला आहे. समुद्राच्या तीराला असणारा द्वारका समुद्र, ती टोपली भरली त्या चूर्णाची आणि यादवांनी त्या समुद्रामध्ये ती टोपली चूर्णाची जाऊन टाकली. मुसळ पिसलेलं यादवांनी जाऊन टाकलं. टाकल्याच्या नंतर आता साधूंचा शाप आहे, ते तळाला गेलं नाही. ते जो चूर्ण होतं ते चूर्ण वाहत 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 किनाऱ्यावरती आलं आणि ते किनाऱ्यावरती वाहत आलं, त्याचं येलका नावाचं गवत तयार झालं. एक तुकडा होता, तो तुकडा बारीक झाला नाही बरं का, पिसला गेला नाही. त्यात तुकडा सुद्धा त्याच्यात नव्हता आणि तो तुकडा जड असल्यामुळं तो तुकडा खाली जाऊ लागला. एका माशाला वाटलं की अन्न काहीतरी येतंय म्हणून त्या माशानं तो तुकडा गिळला आणि त्या माशाला एका कोळ्यानं धरला आणि त्या कोळ्याकडनं तो मासा पारध्यानं विकत घेतला. शाप कोणाला आहे, कुळाला. मग त्या कुळामध्ये कृष्ण सुद्धा येतोय, बघा. अभिमान धारण करणाऱ्यांनो, जनी जपी तपी महिपती संत महंत ज्ञानी गरीब श्रीमंत या प्रत्येकाचा एक ना एक दिवस जायचा ठरलेला आहे आणि तो कोणत्या स्वरूपात कसा येणार आहे हे कोणालाही माहिती नाही बरं का. म्हणून उपजल्या पिंडा मरण संगाती, उपजल्या पिंडा मरण संगाती, उपजल्या पिंडा सांगाते मरण. भगवंत सुद्धा जरी आलेले असले तरी, अवतार घेऊन आलेले असले तरी सुद्धा येथे वरून नाही आले अवतार. येरते पामर जीव किती, काय दाखला देतात माऊली. परीसी गभारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन. एका भिल्लानं शारंगधराचा म्हणजे योग योगेश्वर ज्यानं गीतेच्या महावाक्याचा उपदेश केला अशाला एका पारध्यानं मान मारावा. काय प्रारब्ध असावं, कोणाला चुकले का प्रारब्ध महाराज. जो द्वारिका सोन्याची आहे, जो करांगणीवरती डोंगर धरतोय, जो 12 गाव अग्नी गिळतोय, त्याचा वध एका पारध्यानं करावा. भिल्ले बिंदिले शारंगधर, काय सुमिर राम कर अद्भुत करणी, हीच करणी भगवंताची महिमा जाई जासू नाही बरणी. काय भगवंताची आगा दिलेला आहे. ते वाहत आलं गवत वाहत आलं, त्याचं ते चूर्ण वाहत आलं, त्याचं येलका नावाचं गवत तयार झालं. तरी यादवांनी आता एकदा दारू पिऊन मस्ती जिरली तरी सुद्धा दारू पुन्हा प्याली. म्हणून ते म्हटलेलं आहे बघा, एकच प्याला नाटक जर तुम्ही पाहिलं असेल ना, तर ते एकच प्याला नाटकामध्ये असं सांगितलेलं आहे
की दारू सोडण्याची वेळ कोणती आहे माहिती आहे का? कोणती? दारू सोडण्याची वेळ हीच असते. कोणती? ती न घेण्याच्या आधीची. दारू सोडण्याची वेळ कोणती असते? ती न घेण्याच्या आधीची वेळ हीच दारू सोडण्याची वेळ असते. एकदा का तो प्याला मुखाला लागला की ते नाटक पहा तुम्ही की काय होतं ते. तसं शाप प्राप्त झाला तरी सुटली नव्हती त्यांची. कोणाची? कृष्णाच्या मुलाची, यादवांची. आणि दारूच्या नशेमध्ये ते गवत उपटलं, भांडणं लागली महाराज यांची, आणि ते गवत उपटून एकमेकांना मारून यादव संपले. गवत उपटलं तो साधूंचा श्राप तेच चूर्ण वाहत आलं होतं, त्याच गवत झालं होतं. काही शिल्लक राहिले आणि मग शेवटी आता जे शिल्लक राहिलेले होते ना, त्या शिल्लक राहिल्यामध्ये ब्रह्महत्येचं पातक ज्याला लागलं नाही त्याचं नाव उद्धव आहे. उद्धवाला लागलं नाही ब्रह्मशापापासून उद्धवाची मुक्तता केली. आपल्यावरती शाप घेतला. कुळामध्ये मी सुद्धा आहे. यादव कुळाचा नाश होईल ना, मग मी सुद्धा त्याच कुळातला आहे, माझा सुद्धा नाश होणारच आहे. पण उद्धव माझी भक्ती समाजामध्ये प्रसारित करण्याकरता राहिला पाहिजे, या कारणानं उद्धवाला तो श्राप लागू झाला नाही. मग भगवंत एकदा अरण्यामध्ये पहुडलेले असताना मग तो मासा ज्या पारध्यानं विकत घेतलेला होता, तो मासा चिरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तो मुसळाचा तुकडा होता लोखंडाचा. त्याला वाटलं की हा माझ्या बाणाला हे टोक चांगलं लागलं जाईल, म्हणून धार लावून त्यानं ते आपल्या बाणाला लावलं. भगवंत अरण्यामध्ये बसलेले असताना आता भगवंताला माहिती होतं की आता इथं हा देह आपल्याला संपवायचा आहे, आता अवतार कार्य इथं आपल्याला संपवायचं आहे. म्हणून मुद्दामून भगवंतानंच काय केलं होतं, तर भगवंतानं आपल्या अंगठ्यामध्ये सर्व प्राण आणलेला होता. सर्व जो प्राण आहे ना, तो सर्व प्राण अंगठ्यामध्ये आणलेला होता. म्हणून मरणाची हालचाल कुठून चालू होते, तर ते पहिलं कोमात असलेलं पेशंट बघा तुम्ही, ते जर मृत्युमुखीला पडत असेल ना, तर पहिली ते अंगठ्यापासून त्याची हालचाल चालू होते. मग ते मांडिया, मग पोट, आणि मग नंतर मग डोळे उघडतं, डोळ्या वाटे मग प्राण जातो असं म्हणतात. पण हालचाल सुरू कुठून होते, तर ते अंगठ्यापासून. अंगठ्यामध्ये सगळे प्राण भगवंतानं आणले. प्राण भगवंताच्या अंगठ्यात आल्याच्या नंतर अंगठा लाल बंद झाला, आणि ज्या झाडाच्या खाली पहुडलेले होते तो पाय बाजूला काढला, आणि त्या पारध्याला कुणाचं तरी मुख आहे पशुचं, या भावनेनं त्यानं तो बाण सोडला. तो बाण वेगानं आला, भगवंतानं प्राण आणून ठेवलेल्या त्या अंगठ्यामध्ये तो बाण घुसला, आणि याच ठिकाणी भगवंतानं आपला अवतार कार्य संपवला. हाच पारधी म्हणजे कोण आहे? काल ज्या वालीचा वध केला ना, हेच फेडण्याकरता बरं का. म्हणून 8 आण्याची जरी उधारी असली ना, मुक्तिपदाला जरी प्राप्त होणार असला ना, तर ते 8 आण्याच्या उधारी करता पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. परत फेड ज्याची त्याची केल्याशिवाय कोणालाही मुक्ती नाही. सगळं उसणं फेडावं लागतं बरं का, सगळं उसणं, काही नाही बरं का. बांध करून जमिनी वाढवणाऱ्यांनो ऐका, सगळं फेडावं लागतंय. आणि नाही फेडलं महाराज, चपलात राहिलेली आशा चर्मकाचा जन्म घ्यावा लागला. रोहिदासाचं चरित्र आहे का, कशा कशात वासना आपण ठेवलेली आहे, आणि किती किती जन्म आपल्याला घ्यावे लागणार आहेत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, नित्य भावे परिचित, नित्य भावे परिचित, नित्य भावे परिचित. किती वेळा
येतोय. काय येतोय? काहीतरी आशा राहिलेला आहे, कशाची तरी राहिलेली आहे. याच्याकरता पहा, वालीचा वध त्रेतायुगामध्ये केला, पण तोच वाली पारधी झाला. फेडण्याकरता की तू लपून माझा वध केलास ना, तशाच पद्धतीनं श्रीकृष्णाला आपला अवतार संपवावा लागला. पण हा अवतार संपवत असताना मग भागवतामध्ये कुणाला बोलवलेला आहे, तर त्या ठिकाणी मग यदुवंशामध्ये जे जिवंत काही राहिले होते त्याच्यामध्ये मग हे उद्धव आहेत. हेच उद्धव तुकोबारायांच्या स्वरूपातले असणारे उद्धव यांना श्रीकृष्णानं बोलवलेलं आहे. उद्धवा, आता इथून पुढे मी ज्या दिवशी हा देह ठेवणार आहे, उद्यापासून येणारं कलियुग आहे. ज्या दिवशी कृष्ण परमात्म्यानं देह ठेवला तिथंच द्वापर युगाचा अंत झाला आणि त्याच्या दुसऱ्या सूर्योदयापासूनच कलियुग चालू झालेला आहे. मग आता भक्ती प्रस्थापित करण्याचं काम उद्धवा तुझं आहे. ब्रह्मशापापासून मी तुझी मुक्तता केलेला आहे. हा ब्रह्मशाप मी माझ्यावरती घेतलेला आहे, पण ब्रह्मशाप मी प्रत्येक युगामध्ये माझ्या भक्तावरती कदापि देत नाही. याही युगामध्ये उद्धवा मी तुझ्यावरती ब्रह्मशाप कदा किंचितही लागू दिलेला नाही. आता काय करायचं, तर भक्ती संसारामध्ये रुजवण्याचं काम उद्धवा तुझ्याकडे आहे. उद्धवानं भगवंताच्या चरण पादुका घेतलेल्या आहेत आणि ह्या चरण पादुका उद्धवानं आपल्या माथ्यावरती धरून उद्धवानं कलियुगाच्या प्रारंभापर्यंत भक्ती प्रसार केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कमी, पण उत्तर भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे उद्धव चरित्र वृंदावन, मथुरा, काशी वगैरे या भागामध्ये जास्तीत जास्त प्रसार कृष्ण चरित्राचा उद्धवानं केलेला आहे. आणि इथं उद्धव चरित्राची सांगता होते. आता कल्प बदललेला आहे. कोणतं युग आलेलं आहे, तर कलियुग आलंय. कसं आहे तर हे कलियुग आलेलं कलियुग कसं आहे तर ऐका कलियुगाची थोरी, पुत्र तो झाला पित्याचा वैरी, म्रतारा सांडुनी नारी फिरतील घरोघरी. कसं आलेलं कलियुग आहे, कलियुगाचं वर्णन करत असताना नारद ऋषी भागवताच्या प्रथम स्कंदामध्येच कलियुगाची भ्रमंती करतात. कलियुगाची भ्रमंती करून सनकादिकांपर्यंत जातात आणि सनकादिकांपुढे अश्रू ढाळू लागतात. सनकादिक प्रश्न करतात की तुमच्यासारखे ऋषी यांच्या नेत्रातनं अश्रू कधी पाहिलेले नाहीत आणि आज का रडता, तर हे कलियुग पाहून मी रडतोय म्हणे. काय काय दिसलेलं या कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये प्रत्यक्ष आईला ममत्व विकताना मी पाहिले. काय म्हणतात नारद महर्षी, या कलियुगामध्ये मी आईला प्रत्यक्ष ममत्व विकताना पाहिलंय. या कलियुगामध्ये मी गुरुला विद्या विकताना पाहिलंय. अहो, हे येणारा कलियुग असं बलवान आहे की कदाचित या कलियुगामध्ये मुलीच्या शेजारी बापाला झोपता येणार नाही, इतका कामानं जनमानसांमध्ये प्रवेश केलेला आहे. फार 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 कलियुगाची थोरवी गायलेली आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मग भक्ती प्रसारित करणार कशी? अहो, ती भक्ती जीर्ण झालेली आहे. त्या भक्तीची असणारी दोन मुळं, ज्ञान आणि वैराग्य, हे ज्ञान आणि वैराग्य हे म्हातारे झालेले आहेत आणि ती भक्ती निश्चित अशी पडलेली आहे कलियुगामध्ये. आणि हीच भक्ती उदय करण्यासाठी, याच भक्तीची ज्योत प्रदीप्त करण्यासाठी साधू संतांना यावं लागत असतं. भक्ती अशी निश्चित पडलेली आहे. का निश्चित पडलेली आहे? कारण भक्तीची दोन मुलं म्हातारी झालेली आहेत. पहिला मुलगा ज्ञान भक्तीचा आणि दुसरा भक्तीचा मुलगा आहे वैराग्य. आणि हे ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झालेले आहेत. कशामुळे म्हातारे झाले? हे सगळं जे प्रकरण आहे ना कलियुगातलं, या सगळ्या व्यवहारामुळे ज्ञान आणि वैराग्य अंतःकरणात कोणाच्याही राहिलं नाही. एकच फक्त राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे? फक्त सत्य शिल्लक राहिलेलं आहे. पण त्या सत्यावरती सुद्धा कलीचा प्रहार चालू आहे. धर्म नावाच्या बैलाचे 3 पाय कलीनं तोडले, तप, दया, दान. आणि एका पायावरतीच धर्म उभा आहे. काही ठिकाणी तो पाय दयेचा म्हटलेला आहे, पण काही ठिकाणी तो पाय सत्याचा सुद्धा म्हटलेला आहे. म्हणून सत्याला झीज असते म्हणतात ना, तो हाच प्रकार आहे. 3 पाय धर्माचे तुटले, धर्म नावाच्या बैलाचे. अर्थात बैलाला रूपक दिलेलं धर्माचं
म्हणून महादेव कशावर विराजमान आहेत तर महादेव बैलावर नसून महादेव धर्मावरती विराजमान आहेत. कारण भारतीय संस्कृतीमध्ये बैल म्हणजे धर्म म्हटलेला आहे. आणि या धर्माचे 3 पाय तुटले. एका पायावरती फक्त तो धर्म नावाचा बैल शिल्लक आहे. त्याच पायाचं नाव सत्य. म्हणून तर सत्यम परम धीमहि, हा सत्यच परमो धर्म आहे. धर्म न दुसरं सत्य समाना अगम निगमते पुराण बखाना. आणि सत्य आणि या सत्याचंच रूपांतर कलियुगामध्ये असत्यात झालेलं आहे. नाही ते व्यवहार चालू आहेत. आपापल्या मनाप्रमाणे वेदांताचा अर्थ पाखंडी लावत चाललेले आहेत. ही दक्षिणा दे, तेवढं हे कर, अमुक यज्ञ कर, अमुक तूप टाक, अमुक तांदूळ जाळ, अमुक यज्ञ कर, यानं काय होईल, यानं तुला पोरगा होईल, यानं मी खुश होईल, यानं माझा बंगला होईल. या सगळे प्रकार असे वाढलेले आहेत. पाखंड माजलेला आहे. वेदांचा विपरीत अर्थ चाललेला आहे. शास्त्रांचा विपरीत अर्थ चाललेला आहे. भक्ती नाही, भक्ती नसून हा चाललेला सगळा बाजार चाललेला आहे. आणि हा मार्ग आता झाडायचा आहे. आणि याच कलियुगाच्या प्रारंभी असताना नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे की हा विटीवरती उभा राहिला. कसा उभा राहिला तर याची कथा संक्षिप्त सांगितलेला आहे. कुणा कारणे आला तर पुंडलिका कारणे आला पुंडलिका लागून. तो पुंडलिक कोण आहे? तो पुंडलिक सुद्धा महान भगवत भक्त आहे. पण प्रकरण असं घडलेलं आहे की मुलगा आई तोपर्यंतच करत असतो जोपर्यंत तो विवाह बंधनात पडत नाही. मग तोही काय एकदा लग्नाच्या कडीत अडकला की मग त्याच्या आयुष्यात आना चालू होतो. आना. आणि हेच समर्थांना ज्या वेळेला शुभमंगल सावधान ही पहिलं मंगलाष्टक पडल्यानंतर अंतरपाठ बाजूला केलून समर्थांनी ब्राह्मणाला प्रश्न केला की शुभ आणि मंगल याचा जिथं संगम आहे तिथं सावध का करतोय तू? शुभ मंगल सावधान. जे कार्य शुभही आहे, जे कार्य मंगल सुद्धा आहे, म्हणजे तर शुभ आणि मंगल या दोघांचा संगम असताना पुढे सावध करण्याची काय गरज आहे? ब्राह्मण बुवा म्हटले सावध याच्या करता की तुझ्या आयुष्यात उद्यापासून आना चालू होते. आना म्हणजे साखर संपली, आना. गहू संपला, आना. यानं काय होतं? यानं संसारात पडलेला माणूस संसारामध्ये गुरफटून जातो. पण ही अवस्था नंतरची आहे. पण संसारामध्ये ज्या वेळेला पदार्पण करतो, संसारात पदार्पण केल्या तो कशात मग्न होतो? कुठं त्याचं चित्त असतं तर माऊलीने सुंदर ओवी दिलेली आहे. चित्त स्त्रीची निआराधी जैसे. कुठं आहे त्याचं चित्त? आतापर्यंत आई 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 करणारा, बाबा 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 करणारा अचानक पती पत्नी 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 का करू लागतो? तर चित्त स्त्रीची निआराधी जैसे तो तियेची छंदे नाचे. कशापरी? तर माकड गारुडिया जैसे. जसा तो माकडाचा खेळ करणारा गारुडी त्याला सांगत तसं ते माकड नाचतंय ना, तशा पद्धतीने काही संसारात असणारे माकड बाईच्या तलावर नसतात. मी सांगत आहे, माऊली म्हणतात. काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे, करावी ती
नाचता ती पुढे संसाराच्या. तसंच हा पुंडलिक नाचू लागला. कुणाच्या ठेक्यावर नाचू लागला तर पत्नीच्या ठेक्यावर नाचू लागला. कारण पत्नी रूपवान प्राप्त झालेली होती बर का, रूपवान. पण हे माहिती नसतं व्यवहार जगतातलं की काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जर चावली तर त्याची वेदना काय असते. स्वरूपवान पत्नी प्राप्त झाली आणि ही स्वरूपवान प्राप्त झालेली पत्नी हिच्याच ठिकाणी पुंडलिक अडकला. इतका अडकला की आतापर्यंत जे आई आई करत होता ते फक्त आता पत्नी पत्नी बायको बायको करू लागला. कितपर्यंत बिथरलं हे पुंडलिक की ती ज्या वेळेला धुणं पिळायला बसायची त्यावेळेला तिच्या हातातलं धुणं स्वतः काढत होता, स्वतः पिळत होता आणि तिला त्या दगडावर समोर बसवायचा. तू माझ्यासोबत फक्त गप्पा कर. तिनं जर नारळाच्या शेंडीला राख लावली आणि भांडी घासू लागला तर तिच्या हातातलं स्वतः काढायचं. तुझ्या कोमल हाताला राखेचा स्पर्श नको, तू माझ्यासोबत बोलत बस, भांडी घासायचं. कोण? अहो ज्याच्या करता मी कोणाची कथा सांगतोय, ज्याच्या करता ब्रह्म उभं राहिलं विटेवरती ते भांडी घासत होतं बायकोच्या हातातनं काढून. त्याच्यामुळे तुम्ही जरी बदलले तर तुमच्या करता देव येईल. भांडी घासत होता. आणि मग आता गावागावामध्ये थट्टा उडत होती पुंडलिकाची आणि हे आईला सहन झालं नाही. मग आईनं वात्सल्यच्या भावनेनं पुंडलिकाला जवळ केलं. मग आता पुंडलिक शेवटी लैडवाळापणे म्हटलं, अगं असू दे का आई, त्यांना काय होतं एवढंच काय, त्यांना काय होतं एवढंच का, त्यांना काय होतंय. अरे तसं नाही, पण गावात निंदा होते, होते निंदा, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. मग आता पुंडलिक मुलगा ऐकत नाही तर मग सुनेला बोलली, सासूच्या स्वरामध्ये थोडं जरा उंचावून बोलली की तुला कळत नाही का, माझ्या मुलाला बिघडवण्याचं का कारस्थान करतेस तू. हे जसं ऐकलं तिनं महाराज त्या दिवशी दिवसभर ही जेवली नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला शांतराम, संध्याकाळच्या वेळेला पती पुंडलिक कामातुर भावनेनं पत्नीला स्पर्श करू लागला. आणि स्पर्श करत असताना पत्नीला हात लागला, पत्नीला हात झिडकारला. आता जो कामानं अधीन झालेला असतो त्याला जर तद्वेळी भोग मिळाला नाही तर त्याचा क्रोध जागृत होतो. क्रोध जागृत होतो बरं का, कारण हे दोन्ही एकाला एक सामील आहेत. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो बहिणाई त्यासी, जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी, कोण मिळलेला तर क्रोधाग्नी फौजदार, तो हा मिळाला त्यासी. जोहार मायबाप जोहार मी या कायापुरीचा. कोण मिळालेला आहे त्याला तर त्याला फौजदार कोतवाल कोण मिळालेला आहे तर क्रोध नावाचा. म्हणून काम जर तद्वेळी क्षमला नाही ना, काम जर समोरच्याकडनं प्राप्त झाला नाही तर क्रोध उत्पन्न होतो, क्रोध. आणि असंच झालं. राग आला पुंडलिकाला, का अंगाला हात लावू देत नाहीस मला. तर म्हणजे विचारा प्रकरण काय घडलेलं आहे आज. कानभरणी केलं त्यानं. कानभरणी कशाची केली तर सासूबाईनं आज प्रत्यक्ष माझ्या अंगावरती हात उचलला. काय थिरडीनं तुझ्यावरती हात उचललं, उठलं पलंगावरनं महाराज आणि आईकडे गेला आपल्या. आई इकडे ये, इकडे ये. माझ्या बायकोवरती तो हात उचलला. ते आई काय बोलणार एवढ्यात आईला मुस्काडीत मारली महाराज आणि आईचं डोकं भिंतीवर जाऊन आपटलं. आईला मारतो हे जसं पाहिलं तसं पुंडलिकाचे वडील म्हातारे काठी टेकत 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 असे टेकत टेकत येणाऱ्या काठीवरती पुंडलिकानं लाथ दिली. काठी तुटली आणि वडिलांचं डोकं उंबऱ्याला आपटलं. खबरदार, या घरात जर राहायचं असेल ना तर माझंच ऐकावं लागल तुम्हाला. आणि ज्या वेळेला मुलाची लात कमरेत पडत असते ना तत्क्षणी बापानं ते घर त्यागून द्यावं, त्यागून द्यावं ते घर. काही काही बाप घरात भाकरीला महाग झालेले असतात. हे कशामुळं, तुम्ही मरताक्षणी महाराज तुमच्या इस्टेटी वाटल्यास तुम्ही जोपर्यंत तुमच्या हातात ताकद आहे ना तोपर्यंत तरी मुलांच्या नाव्या करायच्या नाहीत. जोपर्यंत मनगटात तुमच्या ताकद आहे. नाही नंतरची परिस्थिती फार बिकट आहे. ही पुंडलिकाची कथा तीच सांगते परिस्थिती. एवढी बिकट असणारी परिस्थिती महाराज. पत्नीचं ऐकलं, चित्त स्त्रियेची आराधी जैसे तो तियेची छंदे नाचे. एवढा नाचला पुंडलिक त्याच्या तालावरती की प्रत्यक्ष आई वडिलांना महाराज हाताला ओढून काढून घराच्या बाहेर काढला.
ओढलं धरलं पुंडलिकानं आई वडिलांच्या हाताला. कुठं जाणार तिकडं जा, पण तुमचे चरण परत माझ्या घरात नको. हाकलले आई वडील पुंडलिकांना. कुठं रक्त पडलेलं आहे, कुठं भिंतीवर आपटल्यानंतर आईच्या नेत्राची दृष्टी गेलेली आहे, थोडा अंधुक दोघांना दिसत चाललेलं आहे. काय प्रकार ज्याला आतापर्यंत लहानापासून आतापर्यंत वाढवला तो प्रत्यक्ष मुलगा, म्हातारपणी मुलांची ही दयनीय अवस्था आई वडिलांची करत असेल. आणि ही परिस्थिती पुंडलिकाची नाही. हे चरित्र हे त्या काळचं चरित्र नसून हे या काळचं सुद्धा चरित्र आहे. म्हणून तर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे सुद्धा आपल्या कीर्तनात हेच प्रबोधन करतात की कुत्र्याला भाकरी आहेत काही काहींच्या, पण बापाला भाकरी नाही. हजारांची बिस्किट कुत्र्याला आहेत डीमार्ट मधलं, पण त्याचा बाप कुठल्या तरी वृद्धाश्रमात आहे हे समाजाला माहिती नसते. प्रत्येकावर माणसानं रुसावं, पण माणसानं आपल्या आई वडिलांवरती कदापि रुसू नये. सकळ तीर्थाची दुरी जे का माता पितरे. मला संन्याशी जरी मुलगा झाला, संन्याशी झालेल्या मुलाला सुद्धा आईला त्यागायचा अधिकार येत नाही बरं का. आणि जो आईला त्यागून परमार्थ करत असेल ना, देव त्याला लात घालतोय. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईला सोडून परमार्थ करता येत नाही. कोणतंही शास्त्र काढा आणि दाखला द्या, नाही परमार्थ करता येत. उलट संन्यासपद हे परमार्थातलं सर्वश्रेष्ठ पद सांगितलं. संन्याशी होणं म्हणजे काय, तर मागच्या सगळ्या कुळाचं श्राद्ध करावं लागतं त्याला. संन्याशी ज्याला व्हायचा आहे ना, त्याला स्वतःचं सुद्धा त्याला श्राद्ध करावं लागतं. आणि जरी बाप मेला तरी बोंब ठोकता येत नाही त्याला मुलाच्या नात्याला. हे संन्यास पदवी आहे. पण त्याही संन्यासाला नाथ महाराजांना उपदेश दिला. संन्यासी म्हणजे फार उंच असतो महाराज. संन्यासाच्या हातामध्ये दंड दिलेला असतो. संन्यासी भगवंतापेक्षा सुद्धा उंच मानलाय. तो संन्यासी जर पंढरपूरला गेला किंवा इतर कोणत्या तीर्थाला गेला तर देवाच्या चरणाला वंदन करायचं नाही. त्यानं खांद्यावरचा जो दंड असतो तो दंड फक्त भगवंताच्या चरणाला लावायचा. त्यानं आपला हात लावायचा नाही देवाला. एवढा श्रेष्ठ अधिकार संन्यासाचा आहे. पण त्याही संन्यासाला नाथ महाराज सांगतात की हा संन्याशानं जरी संन्यास धर्माची दीक्षा घेतलेली असली आणि कदाचित त्याच्या पायावरती बापानं मस्तक ठेवलं तर बापाला म्हणता येतं त्याला आयुष्यमान भव. जर बापानं त्याच्या पायावर मुंडकं डोकं ठेवलं तर संन्यासी माणसाला बापाला आशीर्वाद द्यायचा अधिकार शास्त्र देतं आयुष्यमान भव. पण त्याही संन्याशाला सांगितलंय की आईनं कदापि त्याच्या पायावरती मस्तक ठेवू नये. कदापि आईनं त्याच्या पायावरती मस्तक ठेवायचं नाही. उलट त्या संन्याशानं सुद्धा जो बापाला अधिक आशीर्वाद देण्या इतका प्राप्त झालाय, बापापेक्षा त्याला मोठं होता येतं पण आईपेक्षा मोठं होता येत नाही. पुत्र झाली या संन्याशी. नाथ महाराज सांगतात पुत्र झाली या संन्याशी अवश्य त्यजावे पितयासी. कदाचित तुम्ही बापाला सोडण्याचा अधिकार आहे संन्यासी माणसाला. पुत्र झाली या संन्याशी अवश्य त्यजावे पितयासी. परी भिक्षा मागुनी पोसावे मातेसी आईसी संन्याशी विधी आहे. त्याला भीक मागून का असना पण आई जगवली पाहिजे. आईचा त्याग करता येत नाही. कोणत्याही शास्त्रामध्ये आईचा त्याग करून परमार्थ करता येत नाही. कारण सकळ शास्त्राचंच चरण कोणतं आहे तर सकल शास्त्र सगळे आई वडिलांच्या चरणावरती आहेत. सगळे तीर्थ आई वडिलांच्या चरणावरती आहेत. पण त्याच पुंडलिकानं आई वडिलांना धक्के मारून घरातनं बाहेर काढलंय. ते दोघे आपापसात बोलू लागले कुठं जायचं आता. त्यामुळे जिकडं वाट दिसते तिकडं जाऊया आपण. कशाला राहायचं आता. मुलानं जर पाठीत मारलेला असेल, मुलगा जर थोबाडीत मारत असेल तर या घरात राहायचं. याचे तुकडे खायचे का आपण. भीक मागून खाऊया म्हणे चल. मनगटात जरी ताकद नसली तर कुणाच्या दारात गेल्याच्या नंतर पीठ तरी मिळेल. पाणी पिऊन दिवस काढू आणि जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहेत तोपर्यंत जगू. नाहीतर कुठल्या तरी तीर्थामध्ये जाऊन देह सोडून देऊ. आणि कोणत्या तीर्थामध्ये जाऊन कशाला. मग काशी क्षेत्रीत चला. काशी क्षेत्राला जाऊया आणि तिथं जाऊन या देहाची काय वाटोळ व्हायचं ते होऊ द्या म्हणे. काशी क्षेत्राचा मार्ग धरलेला आहे. आणि तदनंतर मग आता पुंडलिकाच्या पत्नीला डोहाळे लागलेत बरं का. आता पुंडलिकाच्या पत्नीला डोहाळे लागले. घरातली कामं जमेनात. म्हणून आता पुंडलिकाच्या मनात आलं की कामा करता म्हणून आई वडिलांना आणायला बाहेर पडला बरं का. वैराग्या करता नाही. डोहाळे लागल्यामुळं कामा करता आता बाहेर पडलेला आहे
की घरात कामं करायला कोणतरी पाहिजे म्हणून पुंडलिक आई वडिलांना शोधण्याकरता निघालाय. आणि जात असताना आजचं जे पंढरपूर आहे, दिंडीरवन, त्याच्या जवळपास कुक्कुट मुनींचा आश्रम होता. आणि कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये वस्ती करता म्हणून थांबला. भक्त निवासात वस्ती करता म्हणून थांबला. वस्ती करता थांबल्याच्या नंतर त्याला एक दृश्य दिसलं की 3 स्त्री आहेत. आणि त्या 3 स्त्रिया कुक्कुट मुनीच्या आश्रमात प्रवेश करत असताना त्या मलिन झालेल्या होत्या. त्यांच्या अंगाचं जे वस्त्र आहे त्या वस्त्रातनं रक्त, मांस, पू त्यांच्या अंगातनं गळत होतं. पूर्ण खराब झालेला देह होता. त्या 3 स्त्रिया काळ्या कुट्ट पडलेल्या होत्या. रक्त गळत होतं त्यांच्या पदरातनं, मल, पू गळत होता. हे सगळं दृश्य पाहिलं आणि या मुनींच्या आश्रमात काय करण्यासाठी गेलेलं आहे. रात्रभर जागा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच 3 स्त्रिया तेजोपुंज अवस्थेमध्ये बाहेर येताना दिसल्या. पुंडलिकाला कळेना हा काय प्रकार आहे. नमस्कार करण्यासाठी 3 त्या स्त्रियांजवळ नमस्कार करण्यासाठी म्हणून वाकायला गेला. त्या तिघींनी सुद्धा आपलं चरण वंदन करू त्याला दिलं नाही. म्हणजे तुझ्यासारखेच पापी आमच्यात येतात आणि तुझं पाप आमच्यात घालतात. आम्ही कोण आहे माहितीये का. मी गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती आहे. तुझ्यासारखेच पापी आमच्यात येतात आणि तुमचं पाप आम्हाला देतात. म्हणून आम्ही आमचं पाप निवारण्याकरता अशा साधूंच्या आश्रमात येतो आणि तिथली झाडलोट करतो, तिथं सेवा करतो आणि त्याच्या पुण्याईनं मग आम्ही पुन्हा तेजोपुंज होतो आणि मग आम्ही जातो. पण कालचं जे दृश्य तू बघितलंय ना, हे तुझ्यासारख्याच पाप्यांनी दिलेलं आम्हाला पाप आहे. म्हणून मी पापी हो. आई वडिलांना मारणारा, आई वडिलांचा सांभाळ न करणारा ह्याच्यासारखा दुसरा पातकी कुणी असू शकत नाही. आणि मग पुंडलिकाच्या नेत्रात पश्चातापाचे अश्रू आले. बरं का, पश्चातापाचे अश्रू जोपर्यंत येत नाही, पश्चातापाचे अश्रू आले हे समजावं प्रायश्चित्त झालं. म्हणून मला आता मार्ग सांगा. मार्ग साधूच्या दरबारात आलाय. हे प्रत्यक्ष भगवंतानं लीला घडवून आणलेली आहे. ही देवाचीच लीला आहे. जा मुनींच्या आश्रमामध्ये प्रवेश कर आणि त्याच मुनींना मार्ग विचार. अरे आम्ही गंगा, यमुना, सरस्वती जगाचं पाप घेणारा इथं पवित्र होतो, तर तुझ्यासारखा जीव काही इथं पवित्र होणार नाही. कुक्कुट मुनींना नमस्कार केला आणि कुक्कुट मुनींनी मग माता पिता म्हणजे कोण, त्यांचा महिमा काय हे सगळं सांगितलं. मग आता जा पुंडलिका, आता बायको करता नाही तर सेवे करता आई वडिलांचा शोध घे. आणि मग पुंडलिक मग निघाला आई वडिलांच्या सेवे करता. घटना सर्वांना माहित आहे. मग पुंडलिकाचे आई वडील पुंडलिकाला भेटले जातात. तर नंतर पुंडलिक त्याची सेवा करू लागतो. कितपत सेवा करतो, निस्सीम भावनेनं सेवा करतो. एवढी सेवा करत असतो मला दोन्ही मांडीवरती आई वडिलांचं डोकं ठेवलेलं असतं. आणि आता इकडं भगवंत लीला वेगळी करतात, वेगळी लीला करतात. काय, हा पंढरपूरला आला कसा, चरित्र जसं चाललंय तसंच चाललंय बरं का. हे नाहीतर मध्ये मध्ये काय येतंय हे नाही, काय गोळ्या संपलेल्या नाहीत माझ्या. कसा पंढरपुरात आला, मी व्यवस्थित चरित्र तुकोबरायांपर्यंत नेतोय. कारण प्रत्येक युगाचं चरित्र आपण सांगत चाललेलं आहे. हा पंढरपूरला आता मग कसा आला, तर मी याने एक लीला केली. या बाबांना असं ठरवलं की बाबा आता मला संसार मार्गात आता द्वारकेचा राणा पांडवा घरी जरी म्हटले, पांडव म्हणजे कोणते, पंचमहाभूताचं शरीर म्हणजेच पांडव आहे. दारातनं ये जा करणारा परमात्मा पांडवांच्या घरी राहतो. म्हणजे पांडवांचं घर म्हणजे कोणतं, तर हे पंचमहाभूताचं शरीर म्हणजेच पांडवांचं घर आहे. कोणत्या दारातनं ये जा करतो, तर ह्याच अंतकरणाच्या दारातनं ये जा करतो. मूळचा कुठला आहे हा, तर हा द्वारकेचा आहे. मग पंढरपुरात येण्याकरता काय लीला केली, तर एकदा झोपाळ्यावर राधेला मांडीवर घेऊन बसला आणि दोघ जण झोपाळा झुलू लागले. आणि हे दृश्य रुक्मिणीनं पाहिलं. रुक्मिणीनं दृश्य पाहिलं. अष्टपट्टरायणांमधली एक असती तर सहन केलं असतं, पण ही कोण राधा तुमची, आणि हिच्यासोबत मी तुम्हाला पाहू शकत नाही. म्हणजे ती रुसली आणि ती रुसून तिकडनं महाराष्ट्रात आली. आणि महाराष्ट्रातलं विदर्भ नावाचा जो देश आहे, त्याला आपण विदर्भ म्हणतो, याच्यातला कौंडल्यपूर हे त्या रुक्मिणीचं माहेर आहे. म्हणजे ती इकडची माहेरवासी नाही. कोण, रुक्मिणी. माहेर तिथं कोणतं, महाराष्ट्रात येतं, विदर्भामध्ये कौंडल्यपूर नावाचं नगर आहे, ते तिचं माहेर आहे. आणि ती रुसून कुठं आली, तर माहेरला रुसून आली. रुसून आली नाही, वास्तविकता भगवंतानंच तिला पाठवली हे दृश्य करून. का, त्याला यायचं होतं ना इकडं. आणि मग हा गोपाळ घेतले
गायी घेतल्या, किती आले, मग ते 700 कोण 500 कोण हे सगळे दाखले आहेत. आता काही ते प्रमाण आठवत नाही. एवढं सगळे आपली संपत्ती घेऊन आला पंढरपूरला. ती घुंगरवाळी काठी आज सुद्धा भगवंतासोबत आहे बरं का. भगवंताचं जे रूप आहे ते रूप बघा कसं आहे ते. त्या रूपामध्ये मध्यस्थानी जे आहे ना, मध्यस्थानी गुराख्यांची काठी आहे, जी द्वापरामध्ये गुरु राखण्यासाठी कामी येत होती ना, ती काठी सुद्धा आहे. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये कमल पुष्प आहे. कशा करता? येणाऱ्या भक्तांची सेवा करण्याकरता भगवंतानं कमल पुष्प हातात घेतलंय. येणाऱ्या भक्तांची पूजा करण्याकरता. त्याच्या छातीवरती भृगुलांछन पद आहे. भृगु ऋषीनं मारलेल्या लाथेचा वन, अर्थात भक्तानं मारलेली लाथ ही सुद्धा आभूषण म्हणून धारण करणारा परमात्मा विटेवरचा पांडुरंग आला. सगळी चिन्ह आपली घेऊन आला. आणि तो पुंडलिक आपल्या आई वडिलांना घेऊन बसलेला होता. झोपलेले होते पुंडलिकाचे आई वडील. मान टाकलेली होती मांडीवरती मान टाकली आणि तिथंच याला यायचं होतं बरं का. सेवा, आई वडिलांची सेवा पाहून आला. हा ब्रह्मस्वरूप असणारा का साकार होतो? आई वडिलांच्या सेवेकारणे. काही गरज नाही याला दुसरीकडे यायचं म्हणून कुठेही फिरत जाऊ नका महाराज. एक विनंती आहे, काहींच्या घरात बापाला भाकरी नाही, पण पंढरपूरला आळंदीला 15 दिवसाला खेट घालते, अशी सुद्धा वारकरी आहेत. बापाला कारे तुरे म्हणणारे, माळा घालणारे वारकरी आहेत. गप्पस की का म्हणत नाहीत का असे? कोणाला? बापाला. गप्पस की का? काय कळतंय तुला? गप्पस तिथं कोपऱ्यात. ही भाषा कोणाची असते? ही भाषा काय सामान्य माणसाची नसते. ज्याच्या गळ्यात माळ आहे तो सुद्धा ही भाषा काढतो. मग त्याच्याकरता कोण सांगितलेलं आहे? त्याच्याकरता मग ते देवाचं दर्शन आहे का? ते देवाचं दर्शन आहे. तो पंढरपूरला जरी गेला तरी तिथं जाऊन चंद्रभागेत त्यांना पापच घातलं आपलं, दुसरं काय नाही. म्हणून आहे त्या अवस्थेमध्ये आहे ती कौटुंबिक परिस्थिती सांभाळून गृहस्थाश्रम जर केला ना, तो ब्रह्मचारी संन्यासाला सुद्धा लाजवील एवढ्या पदाला नेतो. ब्रह्म साकार स्वरूपामध्ये आलं. दारात उभं राहिलं पुंडलिकाच्या. मी आलोय म्हटलं. कोण आलंय? तर मी द्वारकेहून आलोय, परमात्मा आलोय ही सेवा पाहून. तर आई वडील माझ्या मांडीवरती निजलेले आहेत. झोप जोपर्यंत त्यांची पूर्ण होत नाही तोपर्यंत मी मागही पाहू शकत नाही. मागं पाहिल्याच्या नंतर कदाचित जर मांडी हल्ली तर काय करू? मग मी काय करू? तुला वीट देतो, त्याच्यावरती उभा राहा. आता मुद्दाम ती छोटी वीट दिली जेणेकरून पाय जोडले जावे. वीट भिरकावून मागं फेकली गेली आणि त्याच्यावरती हे साकार परब्रह्म स्वरूप विराजमान झालं. तोच पांडुरंग परमात्मा हाच पंढरपुरात आला. आणि कलियुगामध्ये कृष्ण म्हणजेच पांडुरंग. पांडुरंग असा अर्थ का? भावार्थ. तर याला हे नाव असं प्राप्त झालं. वास्तविकता हे कर्नाटकी लोकांनी दिलेलं नाव आहे. कर्नाटकी लोक, कानडावू विठ्ठलू कर्नाटकी येणे मदलावी याला वेदू. कर्नाटकांनी लोकांनी दिलेलं नाव आहे. कसं काय ते? तर हा ज्या वेळेला पंढरपुरात येत होता तर येताना गायी घेऊन आलेला होता आणि संध्याकाळच्या वेळेला वाळवंटात आला. वाळवंटात आल्याच्या नंतर मग त्या गायींच्या ज्या चरणाची धूळ आहे, आता त्या एवढ्या गायी आल्याच्या नंतर त्यांची काय साधी धूळ उडणार आहे का? त्या वाळवंटातली सगळी धूळ उडाली, गायींच्या चरणाची धूळ सगळी उडाली. ह्या गायींच्या मधोमध हा होता आणि त्या गायींच्या चरणानं उधळलेली धूळ जी होती ती संध्याकाळच्या वेळेला त्याच्या मधोमध असणारा हा कृष्ण आधीच रंगानं काळा रंगानं होता. पण त्या गायींच्या पायाची धूळ याच्या अंगावरती उडली. ती धूळ सगळी माथली आणि माथल्याच्या नंतर मग याला नाव प्राप्त झालं पांढुर अंग. आणि याचाच अपभ्रंश पांडुरंग. पांढुर अंग, पांढऱ्या अंगाचा. पांढुर अंग म्हणजेच पांडुरंग परमात्मा. मग तो विठ्ठल. वि यस्य विधाता, थ यस्य निळकंठ आणि ल यस्य लक्ष्मीकांत. अर्थात तिघांचं एकत्रीकरण असणारा हा परमात्मा हा आला. मग आता कलियुग चालू झालं. या कलियुगामध्ये तर मी या कलियुगामध्ये भक्तीचा प्रचार करण्याकरता आता कुणाला पाठवावा म्हणून पुन्हा 4 युगातल्या भक्तांची बैठक घेतलेली आहे वैकुंठामध्ये. या 4 युगातल्या भक्तांची बैठक घेतली. आता कुणाला पाठवायचा? कोण जाणार आहे? तर मग पुन्हा उद्धवाला बोलवलेलं आहे आणि उद्धवानं सांगितलेलं आहे की मी जाण्यासाठी तयार आहे.
कारण भक्तीचं वर्म रुजवण्याचं काम भगवंतानं चरण पादुका देत असताना माझ्याकडेच दिलेलं आहे. मी जाणार आहे. मग कोणत्या स्वरूपामध्ये जाणार आहे तर मी दामा शेट्टीचा आणि गोनाईचा पुत्र या स्वरूपामध्ये जाणार आहे. पंढरपुरात असणारा दाम्पत्य दामा शेट्टी आणि गोनाईचा पुत्र यांच्याच पोटी संत नामदेवरायांचा अवतार झाला. हेच नामदेव महाराज म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय हे कलियुगातले नामदेव महाराजांचा अवतार झाला. नामदेव महाराज आले. कलियुगातले नामदेव महाराज हा चौथा अवतार. आणि हेच नामदेव महाराज म्हणजे कोण आहेत तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मागे डोळे झाकून उभे मागे डोळे झाकून तपासणी महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे दाबून उभे पाठीमागे डोळे दाबून उभे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे दाबून उभे पाठीमागे डोळे दाबून उभे. हेच नामदेव महाराज म्हणजे कोण आहे तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. हेच चार युगातले भक्त आहेत बरं का. तेच प्रल्हाद, तेच अंगद, तेच उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या स्वरूपामध्ये आले. आता संक्षिप्तार्थ एक अर्ध्या तासामध्ये नामदेव महाराजांचं चरित्र पाहूया आपण. 5:45 वाजता बरोबर गुरुवर यांची सेवा आहे. आणि उद्या तुकोबारायांचा जन्मप्रसंग आपण करूया. आज गाईत नको, जरा उत्सव आहे त्यामुळे उत्सव हा उत्सवाच्या यानं झाला पाहिजे. त्यामुळे उद्या बरोबर चालू करू आपण. जगद्गुरु संत तुकोबाराय हेच नामदेव महाराज बरं का कलियुगातले. आणि हे नामदेव महाराजांचं प्रागट्य झालेलं आहे. नामदेव महाराज शिंपी समाजामध्ये जन्माला. तर नाही यातिकुळ वर्ण अधिकार म्हणजे संत कोणत्या क्षेत्रामध्ये जन्माला यावे, कोणत्या जातीत जन्माला यावे, कोणत्या कुळात जन्माला यावे किंवा काय हे त्यासाठी ते स्वतंत्र असतात. अर्थात इथं जात पाहिली जात नाही, फक्त देश आणि कुळ पाहिलं जातं बरं का. कुळ म्हणजे कोणतं कुळ तर ते भक्तीच्या माध्यमातून येणार आहे का, त्याला परंपरा आहे का. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि या हरीच्या दासांना जन्म घडण्याकरता मग पंढरपूर नावाचं क्षेत्र आणि पवित्र कुळ म्हणजे ते गोनाईच्या उदरी प्रगट झालेलं आहे, प्रागट्य झालेलं आहे त्यांचं. काही ठिकाणी महिपती महाराजांनी थोडा वेगळा दाखला दिलेला आहे, पण तोही तुम्ही ऐकून ठेवा. महिपती महाराजांनी असं सांगितलं आहे की नामदेवराय अयोनीचे आलेले आहेत, म्हणजे गोनाईच्या उदरातनं आलेले नसून चंद्रभागेतनं एक शिंपला वाहत आलेला आहे, त्या शिंपल्यातनं नामदेव महाराज प्राप्त झालेले आहेत असं महिपती महाराजांच्या ग्रंथात आहे. मग आता हे नामदेवराय स्वरूप भक्ती अंतकरणामध्ये लहानपणापासूनच हेच उद्धव स्वरूप आहेत ना. उद्धवाचीच भक्ती आलेली आहे यांच्याकडे. लहानपणापासून ते भक्ती क्षेत्रामध्ये होतेच. भगवंताचं नाम सदैव मुखात होतच. एके दिवशीचा प्रसंग आहे की वडिलांनी नैवेद्याचं ताट भरलेलं आहे आणि मी कुठंतरी बाहेरगावी जाणार आहे नामा, देवाला नैवेद्य दाखवून ये. आता त्या लहानक्या हातामध्ये ते ताट घेतलेलं आहे. पंढरपुरात गेलेले आहेत. भगवंताच्या मूर्तीजवळ गेले. मूर्तीजवळ नामदेवरायांनी त्या लहान वयात असणारा तो नैवेद्य ठेवला. देवा खाऊन घे. आता ठेवले कोणापुढं, वास्तविकता ही पाषाणी मूर्ती आहे. फक्त ते भाव असा आहे की तो देव आहे. वास्तविकता काय आहे, ती वास्तविकता पाषाणी मूर्ती. आपण नैवेद्य आणतो, इथं दाखवतो, बरं खाल्ला जातो का तो निवून कोणाला तरी दिला जातो. पण भाव नामदेवरायांचा हा आहे की देवा खाऊन घे. आता पाषाण स्वरूपात असणारा भगवंत प्रगट होईना. देवा खाऊन घे पटकन, मला जायचं आहे. वेळ होत चाललाय, देवा खाऊन घे पटकन, मला जायचं आहे. देव काही येत नाही, नैवेद्य काय खाल्ला जात नाही. बालबुद्धीमध्ये हेच होतं.
की वडील जाताना ताट घेऊन भरून घेऊन जात होते, पण येताना ताट रिकामा आणत होते. अर्थात ते दैवते दाखवत असतील आणि तिथं महाद्वारामध्ये कोण बसलेला असेल त्याला देत असतील, किंवा तिथल्या एखाद्या पुजाऱ्याला ते देत असतील आणि तो कोणतरी खात असेल. पण हे पाहत होते ना नामदेवराय की जाताना भरलेलं ताट जातंय देवापुढं, पण माझे वडील येताना रिकामं ताट घेऊन येतात, या अर्थी हा खातोय. देवा पटकन खाऊन घे, माझ्या आईनं पुरणपोळी दिलेली आहे. येत नाहीत. अरे देवा किती सांगावं तुला, खा की बाबा, खा खा. हे संभाषण देवासोबत जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत प्रेम देवापुढे नाही असं समजा. संभाषण झालं पाहिजे. देव नाही ही भावना ठेवून आपण जर जगत असाल तर कदाचित आपलं कल्याण होणारच नाही. ती मूर्ती जरी असली तरी त्यातला भाव पाहिजे. त्यातला कोणता भाव आहे तो, तर तो भाव हा आहे की मी आणि तो हे दोघं भक्त आणि देव या नात्यानं आहे. मी भक्त तू देव ऐसे करे, बाकी दुसरं काही नाही. भगवंता नैवेद्य खा, येत नाही, डोकं फोडून घेईन तुझ्या पुढं. बाबांना तेवढा येतोस आणि नैवेद्य खातोस. मी आज मुलगा आलोय म्हणून मला असं पुढे येत नाहीस तू. नाही, मी तुझ्या ताटातलं खाणार नाही, पण तू खाऊन घे. मी तुला वचन देतो, मी तुझ्या ताटातलं खाणार नाही, पण तू खाऊन घे. कितीतरी वेळ झाला येत नाही मला. ते रडू लागले नामदेवराय, रडू लागले. मी असं ताट घेऊन जाऊ शकत नाही, मला मार बसल घरातल्यांचा की आमचा नैवेद्य देव खातो म्हणजे तुझा खात नाही, या अर्थी तू पापी आहेस का काय. मी नैवेद्याचं ताट देवा रिकामं येणार नाही, तुला खाल्लंच पाहिजे. नाही जर खाण्यासाठी आलास ना तर बघ हा नामा तुझ्या विटेवरती डोकं बडवून 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 स्वतःचा देहाचा त्याग करेल. म्हणून ते नैवेद्याचं ताट बाजूला केलं. नामदेवरायाने आपलं डोकं फोडण्याकरता भगवंताचे चरण धरले आणि डोकं आपटणार इतक्यात भगवंताचं चरण कमल नामदेवरायांच्या मस्तकाला लागले. नामदेवा आलोय मी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नोय हा सामान महिमा हातीचा मूर्ती जीवे, नामदेवाच्या हाती दूध प्याला. महाराज नैवेद्य भगवंतानं ग्रहण केला बरं का. मग आपला करणार नाही असं नाही, पण नामदेवाचा जसा भाव होता ना तसा भाव ठेवून जर देवापुढे गेलं तर यदा कदाचित तो प्रगट होणारच. आणि आपला सुद्धा नैवेद्य ग्रहण करणार, पण आपला भाव तसा नाही. जसं प्रेम त्या गोपिकेंनी केलं ना त्या पद्धतीनं जर आपलं प्रेम असेल ना तर तो इथंच आहे, तो प्रगटच आहे, तो आपल्या सोबतच आहे. आपण त्याच्यावरती सत्ता करू, पण तितकं भक्ती तितकं प्रेम आपण भगवंतावरती करत नाही. म्हणून आपण कदाचित भक्त म्हणून घ्यायला मागं पडतो. आपण वारकरी आहे, वारी करणारे वारकरी आहे, माळ घालणारे माळकरी आहे, पण आपण भक्त या पदवीमध्ये प्राप्त होतो का? नाही होत. कारण आपला भगवंताप्रती तसा भाव नाही, आणि हा भक्तांचा भाव आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, भगवंतानं मूर्ती स्वरूपात असणाऱ्या पाषाणी स्वरूपात असणाऱ्या त्या मूर्तीनं नैवेद्य ग्रहण केला, नैवेद्य जेवली बरं का ती मूर्ती. मग आता हा भगवंत देव प्रत्यक्ष नामदेवांसोबत खेळू लागला, बागडू लागला, त्याच्यासोबत सदैव असायचा. अर्थात असण्याचा भास व्हायचा बरं का नामदेवाला, फक्त भास व्हायचा असण्याचा. आणि मग दिवाळीच्या प्रसंग सर्वांना माहिती, मला संक्षिप्तार्थ सांगायचा या ठिकाणी की दिवाळीचा सण आला, नामा रावळ अशी गेला.
मग त्या ठिकाणी मग प्रत्यक्ष भगवंतांना आपली वीट दिली आणि हा आंघोळीला याच्या घरी गेला, तोही प्रसंग झाला. तदनंतर इतकं भक्तीचं बीज याच्या अंतकरणात रोवलं गेलं महाराज की मग संसाराच्या नावे घालून अशीच अवस्था झाली. संसाराकडे मग दुर्लक्षण. मग यांचं लग्न सुद्धा झालेलं आहे, राधाई सोबत विवाह झाला, पुत्रप्राप्ती झालेली आहे. नारा आणि विठा या पुत्रांची प्राप्ती झाली तरी सुद्धा अजून संसारात लक्ष नाही. संसारात लक्ष नाही. त्यावेळेला मग तक्रार केली कोणाईनं की आमची कुळी नव्हती ऐसे. कुणी म्हणावं महाराज नामदेवरायांच्या आईनं म्हणावं ते आमची घरची आरडतात, त्यात काय नवल नाही. 8-8 दिवस जाता, कुठं जाता, काय करता, आमच्याही घरचे आरडतात, यात नवल नाही. नामदेव महाराजांच्या आईनं म्हणावं की आमच्या कुळात असं कधी नव्हतं आणि हे येडं पिसं कसं जन्मलंय म्हणून. देवावरती शिव्या झाडल्या नामदेवानं की तू याला नादाला लागलास म्हणून. तीच परिस्थिती राजाईची. तुम्हाला संसार करायचा का परमार्थ करायचा हे एकच सांगा मला. संसार करून परमार्थ करा असं. मग मी या 2 पोरांना घेऊन जीव द्यायला जाते म्हणते की एका करंगळीला नारा धरला आणि एका करंगळीला विठा धरला. म्हणजे चंद्रभागा दुबडी धरून वाहते म्हणते. नाही जीव दिला तर विचारा. आता नामदेवरायांना फक्त माहिती की बायका फक्त धमके देत असतात, पण आता खरी परिस्थिती करतील काय माहिती. हे तेव्हापासून प्रकरण चालत आलंय बरं का. विहिरीत पडीन, नदीत जाईन, राखेला अंगावतून घेईल, हे कुठनं राजाईपासनं. तिनं धमकी दिली पहिले नामदेव महाराजांना, चंद्रभागेत जाऊन मुलांना घेऊन पडीन म्हणते. आणि काही बोलले नाही. खरंच महाराज तिने एका हाताला नारा घेतला, एका हाताला विठा घेतला, दोन्ही करंगळीला धरून चंद्रभागेच्या पात्रातून चंद्रभागा दुबडी धरून वाहत होते आणि मुलांना घेऊन राजाईनं त्यात उडी घेतली आणि भगवंत योग निद्रित होते. आता योग निद्रित ज्या अर्थी भगवंत आहे त्या अर्थी कालावधी कोणता चालू असणार आहे? चातुर्मासातला. चातुर्मासाचा कालावधी म्हणजे 4 महिन्याचा कोणता कालावधी असतो? हा देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी वारीची एकादशी. इथं भगवंत योग निद्रेसाठी पहुडतात. योग निद्रा लागते इथं भगवंताला. आणि उठतात कधी तर ती उत्थापनी एकादशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी. याला देव काय करतात? याला योग निद्रेतनं भगवंत जागे होतात. म्हणून 4 महिने खरा वारकरी पंढरपुरात जाऊन राहतो, पंढरपूरच्या चंद्रभागेची धार सुद्धा वलडत नाही. चातुर्मासात जे वारकरी राहतात ना पंढरपुरामध्ये, ते वेश सुद्धा वळडत नाहीत. घरी कोण मेलं काय झालं तरी सुद्धा चंद्रभागेची धार वळडत नाही या चातुर्मासामध्ये. आणि याच चातुर्मासामध्ये विवाहाचा सुद्धा कुठल्या पंचांगात मुहूर्त नाही. आणि कुठला ब्राह्मण जर लावत असेल तर त्यानं त्या दोघांचा वाटूळ केला असं समजा. आपले गौरीत बँड वाजतात. गौरीत किती लग्न लागतात बरं पश्चिम महाराष्ट्रामध्ये? विवाहाचाच मुहूर्त नाही. का? येणारा जे जोडपा आहे त्याला लक्ष्मीनारायण म्हटलेलं आहे. लक्ष्मीनारायण. आणि नारायण त्या 4 महिन्यात कोणत्या अवस्थेत आहे? योग निद्रेच्या अवस्थेत आहेत. आणि कसा आशीर्वाद देतील बरं तुम्हाला ते विवाहाचा? अहो ते आले तरी पाहिजे ना तुमच्या विवाहाच्या प्रसंगाला. योग निद्रेत असलेला परमात्मा ते योग निद्रेत 4 महिने त्यानं वाटून दिलेले आहेत कोणाकोणाला पृथ्वी सांभाळायची. आणि आपण म्हणतोय लक्ष्मीनारायणाचा जोड. अरे ते आल्यालाच नाही नारायण तर. योग निद्रेत आहे तो 4 महिने. पण योग निद्रेतनं सुद्धा भगवंत जागे झाले. राजाई जशी पडली. आता पंढरपूरला महापूर आलेला होता म्हणजे चातुर्मासातच घडलेली घटना. म्हणजे आषाढी नंतर येणारा जो काय महिना आहे तेव्हा पावसाळ्याचीच घटना आहे ती चातुर्मासाची. म्हणजे पूर आलेला आहे म्हणजे पावसाळ्यात घटना घडलेली आहे. आणि पावसाळ्यातच देव चातुर्मासात असतात म्हणजे योग निद्रेत असतात. योग निद्रेतनं भगवंत जागे झाले. सारून या योग निद्रा. योग निद्रा भगवंतानं सारली आणि अवतार घेऊन महाराज त्या दोघांनाही वर काढलं. वर काढलं तरी सुद्धा आता ती म्हटली नाही विहिरीत मरू देत नाही ना, काही ना काहीतरी करून मी मारणार आहे. चालू लागली. 2 वल्या अंगानं 2 मुलांना घेऊन चालत जात असताना पंढरपुरात कोणातरी घरात एक साप विषारी पकडला गेलेला होता आणि त्याला मारला होता. आणि तो साप मारलेला रस्त्यावर फेकला होता. वाड्या वस्तीवरती साप मारतात. दुसरीकडे कुठे यांना जागा नसते ते रस्त्यावर आणून टाकतात. रस्त्यावर आणून टाकलेला होता तोच साप महाराज या राजाईनं घेतला. म्हणजे आता असा तसा मरू देत नाही ना हा. मुला बाळा लेकरांना माझ्या सहित म्हणले या सापाच्याच खांडोळ्या करून घालते. त्या विषानं तरी मरण येतंय का ते पाहूया म्हटली. ते गाडग्यात साप टाकला महाराज. त्या सापाचं सुवर्ण पात्रात रूपांतर झालं. आणि मग त्या सोन्याच्या मोहरान मग काय 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 त्या दिवशी मग मांड्याचा प्रसाद पुरणपोळ्या वगैरे केला. राजाईनं म्हटल्या बारे ही अशी भक्ती असते का? मग दिवस मग रात्रंदिवस नाही घरला बाबा आला तरी चालतंय. मग जर सोन्याचं हांड दिसत असलं तर तिकडच म्हणे 4 महिन्यांना नाही तुम्ही कधी या, फक्त हांडे तेवढे पाठवत जावा, पाकिट तेवढी येऊ द्या. बाकी तुम्ही कुठेही वर्षभर फिरा पण कीर्तनाची पाकिट तेवढी पाठवत जावा.
आता हांडा भेटल्याच्या नंतर मग म्हणाले अहो बापरे अशी भक्ती असते का म्हणते. अहो भक्तीच करू दे म्हटली नवरा माझा. मग आली म्हणे कस कुठनं आलं हे सगळं. कुठनं आलं म्हणजे तुमच्या देवाने दिलंय. हा माझा देव प्रगट झाल्याच्या नंतर असं करत नाही. माझ्या देवाची खून आहे. काय खून आहे तर करावे वाटोळे. तो सुख देत नसतोय म्हणे माझा देव. माझा देव काय असा सोन्याचा भरलेला हांडा देत नाही. हा तुझा लोभ आहे जो सोन्याचा भरलेला हांडा. माझा देव हे देत नाही. देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसार असे सांगितलेलं. देवाची ते खून करावे वाटोळे. देव जर घरात आला आणि देवाला जर द्यायचं असलं तर ते वाटोळे केल्याशिवाय काही देत नाही भक्ताला. ते भक्ताचा मजला होऊ देत नाही. ते भक्ताच्या विहिरीला पाणी देत नाही. मग ते त्याला वंशावळ वाढवण्यात सहाय्य करत नाही. ही देवाची सगळी माझ्या लक्षणं आहेत म्हणे. काही सांगतेस का मला. माझा देव या भानगडीत पडत नाही म्हणे. आणि त्या हांड्याचं रूपांतर परत कोळशात केलं. आहे ती परिस्थिती परत जागृत केली. बरेच प्रसंग पुढचे घडलेले आहेत. मग तदनंतर बादशहाच्या दरबारामध्ये मृत गाय सुद्धा उठवलेली आहे. मृत गाय उठवलेली आहे. आणि मग तीर्थावळी प्रकरणामध्ये संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची भेट झालेली आहे. आता नाम आणि ज्ञान एकत्रित आले बरं का. आणि इथून वारकरी संप्रदायाचा पाया स्थापन व्हायला चालू झाला. कोण एकत्रित आले ते ज्ञानदेव यांना जोडले. कोणते ज्ञानदेव. या ज्ञानदेवांजवळ शांकरी विद्या आलेली आहे. कोणती शांकरी विद्या तर आदिनाथ उमा बीज प्रगटले ही विद्या. ते भगवंतानं कुणी तर महादेवानं जे माता पार्वतीला गुप्त स्वरूपात जे ज्ञान सांगितलेलं आहे ना ते ज्ञान कुणाला प्राप्त झालेलं आहे तर ते माता पार्वतीला प्राप्त झालं. पतीनं पत्नीला सांगितलं पण तिथं घोटाळा असा झाला की क्षीरसागरामध्ये एका माशाच्या गर्भात मत्स्येंद्रनाथांचा देह होता. मच्छिंद्र नाही. काकड्याला छी 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 आरडायचं नाही. मत्स्येंद्र आहे ते. नाहीतर मच्छिंद्रानं असं नसतंय ते. छी नाही बरं का वागवेकर महाराज. छी नाही ते मत्स्येंद्र आहे. मच्छी नाही ते का मच्छी मार्केट मधलं छी नाही तो. मत्स्येंद्र आहे ते. खरं नाव मत्स्येंद्रनाथ आहे. आणि हे माशाच्या गर्भामध्ये कोण होते तर मत्स्येंद्रनाथ होते. आणि हे तत्व कुणी गुह्य सांगितलं होतं. हे जगताचं ज्ञान जी शांकरी विद्या माता पार्वतीला सांगितले तीच माशाच्या गर्भामध्ये मत्स्येंद्रनाथांनी ग्रहण केली. आणि ते मत्स्येंद्रनाथांचं ज्ञान मग कुणाला प्राप्त झालं तर गोरक्षनाथाला प्राप्त झालं. गोरक्षनाथांना तेच ज्ञान गहिनीनाथांना प्राप्त झालं गोरक्षनाथांकडून. आणि गहिनीनाथांनी तेच ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं. आणि निवृत्तीनाथांनी तेच ज्ञान कुणाकडनं आलेलं आदिनाथ उमा बीज प्रगटली इथून आलेलं ते ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींना दिलं. आणि आता ज्ञान आणि नाम हे शांकरी विद्येचं ज्ञान एकत्रित घेऊन आता भक्तिपंथाचा प्रचार करू लागले. पण तरी सुद्धा अजून कच्चं राहिलेलं होतं. कसं कच्चं राहिलेलं होतं. हे ज्ञान आणि नाम ज्या वेळेला एकत्रित आले भेट झाली यांची. कुठे भेट झाली तर गोरोबा काकांच्या घरात भेट झाली. गोरोबा काकांच्या घरात भेट झालेली असताना मग ज्ञानेश्वर माऊली नामदेवरायांच्या पाया पडले. पण नामदेव महाराज असे ताट उभे होते. हे कोणाच्या लक्षात आलं नाही. पण आदिशक्ती मुक्ताईनं ते बघितलं. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडी जन एकमेका. अरे आम्ही माझा ज्ञानदादा ज्ञानानं योगियांचा माऊली असताना याच्या पाया पडतोय. आणि हा भिंतीसारखा असा ताट उभा हा परत फिरून याच्या पाया पडत नाही माझ्या दादाच्या. अर्थात अजून अभिमान आहे. अर्थात कच्चं शिल्लक राहिलेलं दिसतंय. अजून याला भाजावं लागणार आहे. हे अजून कच्चं राहिलेलं दिसतंय मला. आणि कच्चं आहे हे असं ज्या अर्थी समजलं गेलं त्या अर्थी मग बैठक बसली संतांची. कोण कच्चं कोण पक्क ते. अखंड जयाला देवाचा शेजार तरी कार्य अभिमान गेला नाही तरी कार्य अहंकार गेला नाही. ज्याला देवाचा सदैव शेजारी. मग देव म्हणजे कोण आहे याच्या सोबत वावरणारा नक्की आहे कोण. देव आहे का माया आहे. ज्या अर्थी हा म्हणतो की माझ्यासोबत सदैव देव आहे. मग ही देव आहे का माया आहे. कच्चा आहे का पक्का आहे. बसा म्हणे पंक्ती संतांच्या. मग आता याचा कच्च पडका कोण दाखला घेईल याचा. कोण हे सगळं हे करणार. तर मग तिथं कुंभारांच्या घरातच पंगत बसली होती ती. कोणाच्या गोरोबा काकांच्या. आता संतांचे परीक्षक गोरोबा काका आहेत बरं का. गोरोबा काकांचे वैराग्य बघा किती आहे महाराज. एवढं वैराग्य की मूल पायाखाली तुडवत होते. पण त्याही अवस्थेमध्ये जाणवलं नाही भगवंताच्या नामस्मरणात एवढं तल्लीन की इतक्या वर्षांना प्राप्त झालेला मुलगा माझ्या पायाखाली आला. किती वैराग्य असेल. तेच संतांची परीक्षा घेऊ शकतात बरं का. म्हणून सकल संत परीक्षक
म्हणजे गोरोबा काका. सगळे संत बसले. घ्या थापटणं. मुक्ताबाई म्हणाली, कोण पक्क कोण कच्च काढा यातलं. घेतलं थापटणं. निवृत्तीनाथांच्या माथ्यावरती मारलं. ते काही झालं नाही. निवृत्तीनाथ ब्रह्मविद्या साकार झाली. तेच थापटणं माऊलींच्या मस्तकावर, अनेक संतांच्या मस्तकावर, सोपान काकांच्या मस्तकावर मारलं, मुक्ताबाईंच्या मस्तकावर मारलं. मुक्ताबाईच्या शेजारी बसले होते मग हे नामदेव महाराज. नामदेव महाराजांना म्हणते, हा काढा पागोट. पागोट काढलं नामदेव महाराजांना. मुक्ताबाईनं सांगितलं, काका कच्च दिसतंय, बघा जरा जोरात दणका द्या. आणि तसंच केलं. नामदेव महाराजांच्या मस्तकावर ते थापटणं महाराज जसं टाकलं, थापटणं टाकल्याबरोबर नामदेव महाराजांना टिंगुळच आलं. नामदेव महाराज उठले. म्हणजे अशी असती का म्हणे संतांची परीक्षा तुम्ही अशी करता? माझा अपमान करण्याकरता बोलवला म्हणे. मी कच्चा याचा दाखला म्हणे माझा देव दिला. आणि पंढरपूरच्या महाद्वारात आले. पंढरपूरच्या महाद्वारात आरोळी दिली भगवंतानं. बघ म्हणे देवा, तुझ्या संतांनी माझं स्वागत कसं केली. एवढीशी मुक्ता तिने माझं विधी कळीन. 80 संत मंडळी कपटी तुझे. काय केलं हे बघ, पागोट काढून स्वागत दाखवलं. म्हणे मारलं मला. कुणी मारलं? मारलं मला. अरे मारणाऱ्याचे हात तुटतील देव म्हटला. ज्यानं मारलं त्याचे हात तुटतील. मारलं कोणी होतं? गोरोबा काकांनी. म्हणून गोरोबा काकांचं चरित्र बघा तुम्ही. नामदेवाला मारल्या कारणानं गोरोबा काकांचे हात तुटलेले होते. कुणी मारलं तुला? गोरोबानं मारलं. अरे रे 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 म्हणे, तुटतील पण पुन्हा जुळतील. तुटतील पण पुन्हा जुळतील म्हटले. आणि तेच हरिकीर्तनामध्ये गोरोबा काकांचे हात पुन्हा आलेले आहेत. पण हे नामदेवरायांवरचं प्रेम, की तुला ज्यानं मारलं त्याचा हात तुटतील, हे प्रेम समर्पित करण्याकरता नामदेव महाराजांवरचं. म्हणजे मी कच्चा आहे देवा. हो कच्चा आहेस तो. मग कसा कच्चा? तर म्हणे तुला वाटतंय की मी तुझ्या सोबत आहे, पण हे माझं वास्तविक स्वरूप नाही. माझं वास्तविक स्वरूप अजून तुला कळायचं आहे. मग हे कळण्याकरता काय करावं लागेल तुला? हे कळण्याकरता गुरु करावं लागेल. करायची गरज नाही मला. म्हणजे परीक्षा मी घेतो तुझी उद्या. बघ घ्या म्हणे माझी परीक्षा. मग दुसऱ्या दिवशी मग ते चंद्रभागेच्या तीरामध्ये गेला. आंघोळ करत असताना मग देवानं ठरवलं त्या ठिकाणी यायचं. देवानं मग तिथं आपल्या सगळा संसार आणला. संसार म्हणजे कोणता? घिसाडी होऊन देवाला. मग रुक्मिणी मातेला घिसाडील केलं, गरुडाला गाढव केलं, शंख चक्र गदा पद्म यांना कुत्री केली. आणि चंद्रभागेच्या तीरावर हा संसार आणला. 3 दगडांची चूल मांडली, त्याच्यावर ते भांड ठेवलं. आणि मग ती घिसाडीन विचारू लागली देवाला. हे नामदेव महाराज चंद्रभागेतनं पाहतात बरं का आंघोळ करत असताना. ती घिसाडीन विचारू लागली देवाला, काय शिजवायचं? ते आणलेल्या कोंबड्या टाक. त्या कोंबड्याच्या मानावर गळल्या, त्यात टाकल्या. नामदेव महाराज बघतात बरं काही. हांडी भरत नाही मालक. मग ती कुत्री आणलेली टाक. ती कुत्री आरडायला लागली. ती कुत्री कापली, टाकली त्याच्यात. हांडी भरत नाही मालक. मग हे गाढव कापून टाकलं. ते गाढव देवाच्या कानात आरडायला लागलं, देवा परीक्षा काय बोलवलं का माराय बोलवलं? अरे म्हणे परीक्षा घ्यायलाच बोलवलं. अरे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चालले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चाळीता. ऐसा जो समर्थो तो मी अनाथाचा नाथो, गगनायचा साक्षीभूत तो इमेचे. माझी सत्ता का विसरतोस तू? हे आंघोळीला जे बसले त्याच्याकरता आले, त्याची परीक्षा घेण्याकरता. कापतो पण पुन्हा जिवंत करतो. ताकद माझ्यातच आहे ते. गरुडालाही कापलं, त्याच्यातही टाकलं गाढव म्हणून. ते हांडी भरत नाही. काय प्रकार आहे म्हणे हा? हांडी भरत नाही. ते आंघोळीला बसले, त्याला जरा आण टाकूया. हे जसं ऐकलं नामदेव महाराजांना घाम फुटला त्या चंद्रभागेमध्ये. असे घामाघूम नामदेव महाराज झाले. तसंच तिथं ते दोतर बितर सगळं ते कुठल्या काठाचं, निळ्या पिवळ्या कोणत्या काठाचं होतं सगळं सोडलं तिथंच. आणि लंगोटीवरच महाद्वारात गेले. देवा 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 कशी माणसं निर्माण केलीस रे? म्हणजे माणसं नाही, बघ बघ कच्चा आहेस का नाही? कसं देवा? मीच होतो तो. मीच होतो तो. मग आता काय करावं लागेल भगवंता? गुरु करावा लागेल. कुठं जा? औंढा नागनाथाला जा. मग औंढा नागनाथाला गेले. औंढा नागनाथाला गेल्याच्या नंतर मग खेचर. कोणते खेचर? ज्यांनी त्रास दिला होता माऊलींना आळंदीमध्ये. पण माऊलींचं पडलेले मांड उष्ट खाल्लं त्यानं. त्याचं नाव चाटी वास्तविकता. पण उष्ट खाल्ल्यामुळं तो त्या माऊलींच्या पायाला पडलेलं, याला पडलेलं चाटून चाटून खात होता ना, भूतासारखा प्रसाद घेत होता. म्हणून मुक्ताईनं त्याला खेचरा उपमा दिलेली होती. खेचर म्हणजे भूत. काय खेचरासारखा खातो? म्हणजे भूतासारखा खातो. आणि हेच विसोबा चाटींनी खेचर हे उपाधी लावून घेतली, की मुक्ताईच्या मुखातून आले ना, मी खेचरच आहे. आणि तेच विसोबा खेचर हे औंढा नागनाथाला मग त्या पिंडीवरती पाय देऊन बसलेले होते. पिंडीवरती पाय देऊन बसलेले होते. आणि तो पाय जोड्यासहित होता. नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले. पाहिलं
पिंडीवरती पाय, अरे रे रे म्हटले. आणि याला गुरु करण्यासाठी माझा पाठवलेला आहे. त्यांनी क्रोधायमान झाले आणि त्या माणसाला म्हणू लागले, अर्थात त्या विसोबा खेचराला, उठी उठी प्राणी आंधळा तू कायम देवावरी पाय ठेवले ओठ. हे म्हाताऱ्या, कळत नाही का तुला, देवावर पाय आहेत तुझे. विसोबा खेचर म्हटले, बाबा जिथं देव नाही तिथं ठेव. मग तो जोड्यासहित पाय उचलला, बाजूला ठेवला. जिथं देव नाही तिथं ठेवला. खालून पिंड प्रगट झाली. दुसरीकडे ठेवला, तिथून पिंड प्रगट झाली. तिसरीकडे ठेवला, तिथून पिंड प्रगट झाली. वास्तविकता जळी स्थळी विठ्ठल भरला, रिता ठाव नाही वरला, तो म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. अर्थात अशी जगात कण मात्र सुद्धा कोणती जागा नाही जिथं भगवंत नाही. हे ज्या अर्थी देवा, हे ज्या अर्थी नामदेव महाराजांना कळालं की प्रत्येक स्वरूप कणाकणामध्ये माझ्या ईश्वराचंच स्वरूप भरलेलं आहे. मग याच्या पुढचा प्रसंग उद्याच्या कथेमध्ये घेऊया आणि जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म प्रसंगापर्यंत आपण उद्या जाणार आहोत.